आजी. तारा, तू सांगितल्याप्रमाणे पेपर्स मी घरात आणून ठेवलेत. वकिलाकडे जाऊन तिथे सह्या करून मी तिथेच ठेवू शकले असते, पण तुझा अंदाज खरा ठरला. ते लपून बघत होते मी पेपर्स कुठे ठेवते ते. तुझ्यावर विश्वास ठेवून मी हे सगळं करते. हा, मला जरा भीतीच वाटते ग. आजी घाबरू नका. या दोघांचा बंदोबस्त करायचा म्हणूनच आपण हा सगळा खटाटोप करतोय ना. आणि मला माहिती आहे तुमचा माझ्यावर विश्वास आहे. आणखी थोडा काळ जाऊ देत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे पेपर जिथे लपवलेत, पण ज्यांना ज्यांना ही प्रॉपर्टी हवी आहे ते सगळे हे पेपर सोडण्याचा प्रयत्न करतीलच. आपण नेहमी त्यांच्या 2 पावलं पुढेच असू. आणि हो, सांगायचं राहिलं, आपल्या टीममध्ये आता अजून एका मेंबरची भर पडली आहे. कोण? श्रावणी. काय? माझा तर विश्वासच नाही बसत आहे. हा सिलेंडर इथे कुठून आला? तू झोपेत असतानाच तुला संपवण्याचा प्लॅन होता. सांग मला, तुला अशी अचानक इतकी गाढ झोप कशामुळे आली? त्या दुधामुळे. आणि ते दूध तुला कोणी आणून दिलं होतं? शकू आत्यांनी. आजी, हे सगळं घडल्यावर मी तिला खूप पोटतिडकीने समजवण्याचा प्रयत्न केला आणि तिलाही प्रत्यय आलाच होता. त्यामुळे तिला तिच्या चुकांची जाणीव झाली. तिला कळलं की ती चुकीच्या मार्गावरून चालते. त्यामुळे आता ती आपल्या टीममध्ये सहभागी झाली. पण गेले काही दिवस श्रावणीचं वागणं मला बरोबर नाही वाटत आहे. त्याच्यामुळे मी नाही विश्वास ठेवू शकत तिच्यावर. पण तू सांगत असशील तर विश्वास ठेवते. नका काळजी करू आजी, माझी पूर्ण खात्री आहे. श्रावणी, तुझा अक्षय ना मूर्ख आहे. 1 मिनिट आत्या, काय बोलताय तुम्ही? हे बघा, मी अक्षयला काही बोलले ना तरी तुम्ही अक्षयला काही बोलायचं नाही. नवरा आहे तो माझा. श्रावणी 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 ऐक, अगं खरंच अक्षयला काही कळत नाहीये. मला एक सांग, आता आजी म्हणते ना की सगळी प्रॉपर्टी मी एका नातवाच्या नावावर करून देणार. मग ती तिला त्रास देणाऱ्या किंवा तिच्याशी भांडणाऱ्या नातवाच्या नावावर करून देईल? नाही ना. मग आता ही वेळ तिच्याशी भांडण्याची नाहीये, तर तिच्याबरोबर गोड बोलण्याची आहे. कुठल्या नातवाच्या नावावरती ही प्रॉपर्टी करायची